तर इथं काय आहे बघू. पोरं आमचे चाललेत बघायला. दमानं काय झालं? दमानं चल, उतर उतर. हा, आधी चप्पल बूट काढून घेतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता शिखर शिंगणापूरमधून आंघोळ्या आणि नाश्ता बिष्टा करून निघालो आम्ही पायानं चलत नातेपुतेला. कारण शिखर शिंगणापूर फाट्यावर दिंडी यायली, तिकडून बरडमधून आज दिंडी निघाली आणि आजचा दिंडीचा मुक्काम हा नातेपुतेला असणार आहे. तर आम्ही आता इथून पायानं निघालो. शिखर शिंगणापूरमध्ये आता जस्ट नाश्ता केला आहे आणि पायानंच निघालो आम्ही. 14 किलोमीटर लांब नातेपुते आहे. तर आता आलो आम्ही घाटामध्ये, तुम्हाला दाखवतो घाट. तर हे बघू शकता, पोरं पुढं चालायला लागलेत आणि आम्ही आता आलो पाटीजवळच. आता 14 किलोमीटर चलत जायचंय पायानं आणि ही वरती पाटी आहे. फलटण वालचंद नगर नातेपुते 14 किलोमीटर. तर चला. तर इथं काय आहे बघू. पोरं आमचे चाललेत बघायला. पाटीवर लिहिलेली आहे सगळी माहिती, तुम्हाला दाखवतो आधी काय काय नाही ते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर 12 पायऱ्यांची विहीर आणि ह्या पायऱ्या विहिरीला. विहीर बघू शकता, असली विहीर आहे. चला वापस. आता इकडून बघूत. आता इथं आमचे काही आडमोठे मित्र, त्यांचा प्रश्न असा आहे की विहीर कशामुळे पाडली असेल म्हणून. हे बघू शकता मित्रांनो, शिखर शिंगणापूरचे डोंगर, एकच नंबर वातावरण झालंय. तर मित्रांनो, मेन हायवेने यायचं तर आम्ही आला होता. हे डोंगर खाली उतरून भयानक उतार आहे आणि इथं खालीच हायवे आहे बघू शकता. आणि हे इथं अशी खदान आहे, पूर्ण घसरगुंडीसारखा रस्ता आहे. तर चला, गेलेत पुढं. पाय घसरायचा. दमानं काय झालं? दमानं चल, उतर उतर. हा, तिकडं कशाला चाललास? तर आता थोडं आलो चांगल्या रस्त्याला. चल, कसला बी रस्ता काढायला लागली ती. तर आता आला आम्ही इथं मेन रस्त्याला. हे बघू शकता. कसे निघालेत वाघ आमचे.
मित्रांनो, आता आलो आम्ही राणेवाडीमध्ये. हे आहे राणेवाडी, शिखर शिंगणापूरच्या अलीकडचं गाव. आणि इथं आता पोरायली जरा चलून चलून दम आलाय, कटाळा आलाय, जरा थकलेत. पाणी बिनी कोणी तंबाखू बिंबाखू खायला लागलेत. तर अजून आपल्याला जायचंय पुढं. आता जवळपास 9 किलोमीटर नातेपुते राहिले आणि हा गेलेला रस्ता सरळ नातेपुतेला जातोय. तर चला. तर मंडळी, आता भुका लागल्यात सगळेली. आणि हे श्री सद्गुरू साईबाबा मंदिरकडे रस्ता जात आहे, ते गेलेला पुढं नातेपुते. तर आता आम्ही निघालो जेवायला. पुढे जेवणाची व्यवस्था आहे असं सांगितलं इथं एका हॉटेलवाल्यानं, जाऊन जेवण बिवणं करा म्हणून. पण आमच्या पोरांनी शिखर शिंगणापूरमध्येच 3-3, 4-4 प्लेट पोहे खालेत. तरी पण निघालीत आता जेवाय. बघू पुढं काय काय महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे ते. आणि आम्ही आत्ता आलो इथं. चला, आधी चप्पल बूट काढून घेतो. तर चला. जेवण असलं का जेवून घ्यावं लागतंय, पुन्हा पैसे खर्चायची गरज लागत नाही. आणि दिंडीमध्ये हे एकच फायदा आहे की तुम्ही जर कुठं देवदर्शनला आला तर पैसे अजिबात खर्चू नका. तर बघू आतमध्ये आता काय काय आहे. मंदिर आहे. असं मंदिर आहे, बघू शकता. काय रे, काय फोटो काढायला? फोटो काढ रे. मी फोटो मध्ये पुन्हा सेल्फी घ्यायची. मारायला लय होत तुम्ही. कुठलं गाव? परळी वैजनाथ. तर मंडळी, अजून नातेपुते इथून 5 किलोमीटर राहिले. लय दम आलाय आणि आता थोडं बसू म्हणायला लागलीत. पाय पण खूप दुखायला लागलीत. म्हणून इथं रस्त्यात एक मंदिर आहे, तर इथं आला आता आम्ही. मस्तपैकी इथं थंडगार सावली आहे. पाय दुखायलेत रे, दिसून आणायचे. पाय दुखायले, दिसून आणायचे. तर मित्रांनो, ह्या मंदिराचं नाव आहे उंबरदेव. आणि ह्याचं शिखर पण शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या सारखंच आहे. थोडं थोडं म्हणजे डिझाईन तशीच आहे, पण हुबेहूब सेम तसं नाही. चला एकदा मंदिर बघूया कसं आहे काय नाही ते. चला मंदिर बघू. आतमध्ये चला, आतमध्ये बघू आपण.
आतमध्ये असं आहे. तर बाहेरून मंदिर हे असं दिसतंय आणि आता पाऊस यायलाय बारीक सारीक थेंब बघू शकता. तुम्हाला दिसणार नाहीत पण माझ्या अंगावर पडायला लागलीत. आणि हे मंदिराच्या सभोवतालचा परिसर आहे असा. तर चला, मी काही मंदिराच्या आतमध्ये दर्शन घ्यायला गेलो नाही, बाहेरूनच दाखवण्याचा प्रयत्न. तर मंडळी, मला बी आता कटाळा आलाय, थोडा आराम करावा म्हणालोय. इथंच आपण आजचा ब्लॉग समाप्त करूया. पुढं आता नात्यापोत्याला गेल्यानंतर दिंडी येणार आहे आणि दिंडीचे मी काही फुटेज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. धन्यवाद.